काहून का मोठा का झालं का काहून असं तोंडा फुंडाला बांधून बसला तू? का सांगू चोम्या तुले? अबे बायका म्हणजे पूर्ण जीवनाचं सत्यानाश का? काहून का बा? अबे तुला सांगतो चोम्या, अबे ह्या मच्छरात आणि बायकातले का काहीच फरक नाही. अबे मच्छर एकदाच रक्त पिऊन सोडून तरी देते बे, पण ह्या बायका, अबे ह्या बायकाले का मरत पर्यंत रक्त पिते. म्हणून आम्ही नवरे पहिले मरतो आणि ह्या बायका ह्या टर्राच्या आडव्या फुगत जाते. पाजी भाऊजी येऊन जाऊन मावर शिते, मग मला म्हणते मी बोलली म्हणतात तर. आगा मोठा, पण नेमकं का झालं का गा? काहून तर डोकं गरम आहे तुझं? अबे चोम्या, आता संक्रांत येत आहे ना, तर हे गेलेले का येटार हिंडाले आणि गेले ना आलेले का येटार हिंडून मला म्हणते बायकानं मस्त नवीन नवीन साड्या घेतल्या म्हणते, मला बी एक घेऊन द्या म्हणते साडी. का झालं एक साडी मागितली तर? अबे देत होतो घेऊन, पण इथे 10,000ची पाहिजे ना, म्हणून मला आला ताव. म्या म्हणलं जास्त काही मायजनकीपणा करू नको. आता साला तेवढ्याच घरापासून मायजन नावाचा माणूस जात होता. आता तो आला आणि त्यानं असं सुतावलं मले का सांगू तुले. तुमच्या दोघांचे चालू आहे ते चालू द्या म्हणे, मले काय म्हणतात घालता म्हणे. असे त्यानं पेंडे लाल केले माये सोम्या, का सांगू तुले. आता घर म्हणलं ते तेवढं होतेच का मोठा, जाऊ दे टेन्शन नको घेऊ. नाही सोम्या, तुला माहित तिथून गेलो, आता म्हणलं ते इले तर देऊनच देतो म्हणलं तलाक. तर गेलो बा वकिलाकडे त्या कोर्टात. आता ते म्हणते ना की शहाण्यानं कोर्टाची पायरी सोडू नये. गेलो तर तिथे एक कारा कोड घालून माणूस बसून होता. त्यानं 2-3 वेळा असं आडर म्हणलं. आता कोणीच नाही बोललं. आता मला वाटलं का काही असं बा, तर म्या खपकन म्हणलं 1 समोसा 2 वडापाव. मग का सांगू चोम्या तुले का हाल झाले माये. मी जड झाली तुम्हाला आहे ना? नाही नाही, मी जड झाली ना तुम्हाला. आता जातोच मी घर सोडून, मग पहा मग कशी खाता करून. तर आजी वहिनी तुम्ही तर चुप बसा, कायले वाद वाढवून घेतात. बरं मग काय झालं का मोठा तिथं? अबे चोम्या का सांगू तुले, अबे 2 पोलीसवाले आले. दोघांना पकडलं, एक वडत जाय दुसरा झोडत जाय, एक वडत जाय दुसरा झोडत जाय. असे माये पेंदे लाल केले का सांगू तुले चोम्या. तुमची तर गाल लाल करावं लागते तुमचे चांगले. अगा मग घराकडे चालला असता ना. अरे चोम्या घराकडे आला गेलो. आता म्हणलं येता येता साले चहा तरी पिऊन जाव. तर गेलो बा आता दिलीप चहा टपरीवर. आता तिथं साले पहिले 2 जण चहा प्यायला येऊन होते. एक होता हिंगणघाटचा आणि एक होता वर्धेचा. आता एकानं काय केलं, बशीच्या साईडला कप ठेवला, कारण त्याला अर्धाच पाहिजे होता. एकानं बशीच्या वर कप ठेवला, कारण त्याला भरून पाहिलं होतं. आता म्या काय केलं, म्या उलट्या बशीवर कप ठेवला. मग पेला असं गरम गरम चहा मस्त एकटा मला तर बोलवायचे होय ना. कोठं बे चोम्या, तिथून आला दिलीप भाऊ आणि लागला भाऊ बडबड करायले. मला म्हणते त्या हिंगणघाटवाल्याला अर्धा पाहिजे म्हणून त्यानं बशीच्या साईडनं कप ठेवला म्हणते. त्या वर्धेवाल्याला म्हणे भरून पाहिजे म्हणून त्यानं बशीवर कप ठेवला म्हणे. आणि तुन उलट्या कपावर बशी ठेवतो का होय का म्हणे तुझ्या. म्या म्हणलं तावा तावा नसन तर दे, नसन तर राहू दे. मग काय सांगू चोम्या तुले, त्यानं उचललं मले, बसवलं भट्ट्यावर. 1 गुण पाणी, अर्धा किलो चहापत्ती, 1 किलो साखर, 1 लिटर दुधाचं पाकिट दिलं, पाजून बसवलं आणि पे म्हणे लेका चहा आता. आणि तवा लेका चोम्या माय मागचं बंद पिस्टन भाजून गेलं बे. दाखव. अबे दाखवलं असतं, पण आता नाही दाखवत. जसं आता माझ्या पिस्टन लाल झालं ना, तसं आता ह्या इले झिमटीले लाल करतो. तोवरी मंडळी, तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. राम राम. आता करतो इले पक्की लाल.